सोमवार दिनांक 25 मे रोजी सतर्क महाराष्ट्र या आपल्या न्यूज चॅनलवर तळेगाव दाभाडे नगर परिषदेत राम भरोसे कारभार अधिकारी गायब, हालचाली नोंदीचा पत्ता नाही अशा आशयाची बातमी आपण प्रसिद्ध केली होती। ही बातमी प्रसिद्ध करत असताना या बातमीत आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी अनुभव आलेल्या व्यक्तीचा बाईट घेतला होता। तसेच त्या ठिकाणी हालचाल नोंद रजिस्टर याचे गुगल मॅपवर 25 मेचे रजिस्टर पानाचे फोटो आपल्याकडे आहेत। तसेच त्या सर्वसामान्य व्यक्तीने त्या ठिकाणी मुख्याधिकारी साहेब तसेच इतर ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या केबिनचे व केबिनच्या बाहेरचे व्हिडिओज गुगल मॅप सहित आपल्या चॅनलला दिले होते। त्यामुळे सर्व पुराव्यांवर आधारित आपण ती बातमी सतर्क महाराष्ट्र या न्यूज चॅनलवर तसेच इतर पोर्टलवर प्रसिद्ध केली होती। ही समस्या फक्त एका व्यक्तीची नसून सर्वसामान्य नागरिक आम्हाला पत्रकार म्हणून या संबंधित तळेगाव दाभाडे नगर परिषदेविषयी वेळोवेळी अधिकारी उपलब्ध नसतात अशी तक्रार करत होते। आता पुरावे असल्यामुळे आम्ही ही बातमी प्रसिद्ध केली। आमची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्याधिकारी साहेबांनी ज्या पत्रकारांनी बातम्या लावल्या त्यांच्याशी संपर्क केला नाही किंवा त्यांचे म्हणणे सांगितले नाही। या उलट त्यांनी एका चॅनलला अशी बाईट दिली की पत्रकाराने एकतर्फी बातम्या लावू नये, तसेच आम्ही शासकीय कामानिमित्त बाहेर होतो। तसेच इतर अधिकाऱ्यांची ते पाठराखण करत ते देखील जनगणनेच्या कामाविषयी बाहेर होते असे त्यांनी सांगितले। परंतु साहेबांना या गोष्टीचा विसर पडला आहे की आपण ज्यावेळेस शासकीय कामासाठी बाहेर जातो त्यावेळेस हालचाल रजिस्टरवर नोंदी करणे आवश्यक असते। त्या नोंदी कुठे त्या ठिकाणी आढळत नाही, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत। आम्ही बातमी लावलेली असताना मुख्याधिकारी साहेबांनी ज्या चॅनलला बाईट दिली त्यांचा बातमीशी कुठलाही संबंध नव्हता। जर आम्हाला बोलावले असते तर आम्ही देखील त्यांची बाजू मांडली असती, पण आम्ही पुराव्यांशी आमची बाजू मांडली आहे। एकीकडे सांगतात एकतर्फी बातमी लावू नका आणि स्वतःच एकतर्फी बातमी लावून घेतात। आम्ही पत्रकार म्हणून सर्वसामान्यांची कामे करतो, त्यांच्या समस्या ते नेहमी आम्हाला सांगत असतात। पत्रकारांचे कामच आहे सर्वसामान्यांची प्रश्न अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे। झालेल्या घटनेवर मुख्याधिकारी साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन काल झालेल्या घटनेवर खुलासा करणे आवश्यक होते, परंतु त्यांनी विशिष्ट चॅनलला फक्त त्यांची बाईट दिली। आता ज्या व्यक्तीला काल आणि इतर वेळी ही वारंवार अनुभव आला तर तो काय प्रसंग होता आपण जाणून घेऊ त्यांच्याकडूनच। सांगा सर, काल आपण एक नगरपालिकेच्या संदर्भात एक बातमी बनवली होती, त्याला तुम्ही एक बाईट दिली होती, तर त्या संदर्भात त्याच्यावर अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आलेली आहे, तर काय सांगाल त्या संदर्भात? ती प्रतिक्रिया बघितली मुख्य अधिकारी साहेबांची आणि ज्यांनी जी मुलाखत त्यांची घेतलेली आहे या प्रकरणावरती मी जो कालच्याला व्हिडिओ शूट केला होता आपल्या नगर परिषदेमधला मुख्य अधिकारी केबिनच्या बाहेरमध्ये कोण आहे का नाही आहे याचा सगळा माझ्याकडे गुगल मॅप सहित फोटो आहे आणि ते मी गुगल मॅपचे फोटो हे सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग सहित माझ्या ग्रुपला RTI नावाने ग्रुप आहे त्या ग्रुपला टाकला आणि रेश्माताई फडतरे या ग्रुपला माझ्या ॲड होत्या। तर ती बातमी करण्यासाठी ते स्वतःहून मला कॉल करून त्या तिथे आल्या होत्या। आल्याच्या नंतर त्यांनी तिथं आल्यावरती काय त्यांना वाटलं आणि त्या जागेवरती तसेच थांबल्या की आपण अध्यक्षांना भेटू, आपण त्यांना सरांना कॉल करू। आता सरांना कॉल करण्यासाठी जर त्या तिथं आल्या होत्या तर मला कॉल कशासाठी केला त्यांनी? बातमी त्यांना करायची नव्हती तर मी काय बातमीसाठी स्टंट नाही आहे माझा। मी सामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन काल 25 मे रोजी 12:30च्या सुमारास तिथं गेलो होतो। तर कुठलेही अधिकारी वेळोवेळी मी सारखं जात असतो तिथे, प्रत्येक टायमामध्ये अधिकारी साहेब तर नसतातच। मला एवढ्या दिवसामध्ये एकदाच साहेब भेटलेले, मी त्यांना फोनद्वारे मेसेजद्वारे सांगितले होते। आता साहेबांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की मी वेळ देऊ शकत नाही 15 मिनटं 20 मिनटाचं, बाकीचे आहेत माणसं म्हणून। आता तुम्ही मला सांगा 15 मिनटाचा वेळ ते देऊ शकत नाही तर जनतेला काय नाही देणार आहे ते? त्यांचं असं म्हणणं आहे की मी फोटोशूट्स करायसाठी हे करतोय। तुमचे सगळे अधिकारी जेवढे आहेत ना त्यांना सगळ्यांना विचारा, मी माझ्या कामातून आत्तापर्यंत कुठला फोटो शूट करून टाकलाय का? त्यांनी जर हा म्हणून जर सांगितलं तुम्ही माणसांना ते करू। मी काय कुठलाही स्टंट करायच्या हेतून हे करत नाही। नागरी समस्या ज्या तळेगावातील आहे संपूर्ण त्याच्यासाठी मी काम करतोय। मी कुठल्या टक्केवारीसाठी काम करत नाही, शांत बसून आपलं पैसे घेतले 2 रुपये आणि गप बसलो असे धंदे मी करत नाही। आणि आत्ता तुम्हाला सांगतो काल ज्यांनी जे केलं असन या बातमीवरती
तर कालच बातमी का नाही केली? सामान्य नागरिक म्हणून काय बातमी केली? तळेगावमध्ये आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्या माध्यमातून, की आत्ता मी कालच्याला तुमच्या बऱ्याचशा पत्रकारांशी संपर्क साधला आणि यावरती मी चर्चा केली. आता तळेगावमध्ये एवढे अवैध कामं चालू आहेत, कुठल्याही प्रकारच्या नोंदी नाही आहेत कामांच्या, म्हणजे नाही का वर्क ऑर्डर नाही आहेत, त्यावरती सीओ साहेबांनी का नाही प्रश्न उपस्थित केला? का फक्त तुम्हाला मोजके प्रश्न तुम्हाला फक्त तोंडी पत्रकारांनी विचारायचे मोजकेच आणि त्याच्यावरतीच तुम्ही उत्तर द्यायचं? विविध प्रश्न का नाही विचारले त्यांना? बाकीच्या समस्या काय काय तळेगावमध्ये ते प्रश्न का नाही विचारले? आत्तापर्यंतचे सगळे जे प्रश्न आहेत तळेगावातील, प्रत्येक प्रश्नावरती वेगळे उत्तर आलेत का आत्तापर्यंत? तुम्ही प्रश्न विचारलेत का सीओ साहेबांना? त्याच्यामध्ये कालच्या याच्यामध्ये काय विचारले नाही? की आता तुम्ही सांगताय की जनगणनेसाठी सगळे गेलेले आहेत, मग सगळी नगरपालिका जनगणनेच लावा ना. कशाला तिथं कारभार करतं? ते तुमचा कारभार करायसाठी कशासाठी दिले? लोकसेवा करायची आहे. नगरपालिकेतले जे नागरिक आलेले आहेत ते जनगणनेसाठी हे तुमचं उत्तर आहे का? प्रत्येक याच्यावर हालचाल रजिस्टर आपल्याला दिलेलं आहे, त्या हालचाल रजिस्टरला आपली नोंद का नाही आहे? हे कुठलं प्रायव्हेट ऑफिस आहे का? फोनवरती सांगितलं आणि गेलेत कुठं? शासकीय ऑफिस आहे, नागरिकांच्या समस्येसाठी आपली नोंद ही प्रत्यक्षात पाहिजे तिथे. आत्तापर्यंतच्या नोंदीचे सगळे माझे पुराव्यासहित फोटो आहेत, माझे गुगल फोटो आणि व्हिडिओ असतात सगळे. मी गुगल मॅप सहित आत्तापर्यंत सगळं रेकॉर्ड माझ्याकडे अख्ख्या संपूर्ण तळेगावातलं. मी त्यांना चॅलेंज देतोय तुमच्या माध्यमातून, जर रोकटोक त्यांना बोलायचं असेल तर लाईव्ह प्रश्न उत्तर घ्या माझ्याबरोबर. सीओनला डायरेक्ट मी चॅलेंज करतोय त्याच्यावरती. आणि जेवढे पत्रकार त्यांची बाजू घेतात आहे ना ही बातमी करायला, त्यांना सुद्धा मी सांगतोय की तुम्ही लाईव्ह तुमची तयारी असेल ना तर डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये या. जागृत देवस्थान आहे, चुकीच्या गोष्टी घडतात तिथे, त्याचा इतिहास आहे महाराजांचा, की ज्या चुकीच्या गोष्टी घडल्यात त्यांचे डोळे गेलेले आहेत म्हणून डोळसनाथ महाराज नाव पडलेलं आहे. आणि तळेगावात ज्यांनी पैसे खाल्लेत त्यांचं काही चांगलं झालेलं नाही आहे आणि इथून पुढे त्यांना सुद्धा कळन. आत्तापर्यंत ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत ना याच्यावरती मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक विभागामध्ये आत्ता वार्डामध्ये जी कामं चालू आहेत त्याची कुठल्या प्रकारची शहानिशा केलेली आहे का? सीओ साहेब कुठल्या वार्डामध्ये जाऊन फिरलेत आहे का? आत्तापर्यंत सकाळचं स्टंटबाजी कुणी केली फोटोसाठी? सगळेजण सकाळचे जाऊन फिरत होते. काय निष्पन्न केलं हो तुम्ही? तळेगावमध्ये कचऱ्याच्या समस्या एवढ्या आहेत, CC फुटेज लावण्यासाठी मी कितीतरी वेळा तक्रार केली, ती तक्रार घेण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही आहे. तुम्ही दिवसभरात काय कामकाज करता? असं वेळेवरती तुमची उपस्थितीच नसती. बोर्ड लावलाय 3 ते 5 भेटायचा, काय संबंध आहे का? तुम्ही शासकीय आहे का प्रायव्हेट ऑफिस आहे? 3 ते 5च्या वेळेतच भेटायचं. 3 ते 5 चांगले, त्यावेळेस तरी ते उपलब्ध होतात का? कधीच नाही. आता काल तुम्ही त्या ठिकाणी किती वाजता गेलात होतात आणि हालचाल रजिस्टर नेमकं तुम्ही किती वाजता पाहिलं? 12 वाजताच बघितले मी, 12 ते 12:30च्या दरम्यान. माझ्या एका गुगल मॅप फोटो आहे, गुगल मॅपने मी फोटो काढलेला आहे हालचाल रजिस्टरचा. उपस्थित होते, कुठलेच नव्हते. काय उत्तर दिली? आता हालचाल रजिस्टरला मी तुम्हाला सांगतोय ते कुठल्याही प्रकारची नोंद सुद्धा नाहीये आणि त्यांच्या केबिनच्या बाहेर कुठलाही माणूस त्यांचा नव्हता. ते सांगतात ते PA होता, न PA गेला कुठं? नागरिक येऊन गेल्यावरती तुमचा PA तिथं येऊन सांगणार आहे का साहेब नाही आहे म्हणून? बरं त्या PAने मला सांगितलं का साहेब आहेत का नाही म्हणून? कुठं गेलेले आहेत? त्यांची नोंद का नाही आहे तिथं? त्यांनी रजिस्टर ठेवली पाहिजे. कोण भेटायला आलं होतं त्यांची नोंद करून घेतली पाहिजे. त्याच्यावरती परत आता तुम्हाला सांगतो की सीओ साहेब किती वाजता येणार आहे, काय कामसाठी गेले ते पण नागरिकांना कळायला पाहिजे ना. तुम्ही प्रायव्हेट मिटिंगा कुठले काय? आत्ताच्या तळेगावमध्ये जेवढे बिल्डर आहेत अनधिकृतपणे कामं सुरू आहेत यांच्या ऑफिसमध्ये मिटिंग असतात त्याच्या संदर्भात. तळेगावमध्ये रस्ते कसे झालेत हे कधी त्यांनी बघितले का? कागदावरती सह्या केल्यात फक्त. 100% काम झाले आणि 100% वर्क झालेलं आहे, अशा प्रकारची कामं आहेत. त्याच्यावरती त्यांना बोलायला टाईम आहे का? तुम्हाला जर 10-15 मिनिटाचा वेळ सामान्य माणसासाठी, आणि मी काय सामान्य माणसांच्या नागरिकांच्या तक्रारी घेऊन तिथपर्यंत गेलो होतो. माझ्याकडं मी ज्या ज्या संस्थांचे काम करतो, आपलं याच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार
परत तुम्हाला सांगतो RTIच्या माध्यमातून काम करतोय मी, भारतीय जन सुधार परिषद यांच्या मार्फत मी काम करतोय, अँटी करप्शन फाउंडेशनच्या वतीने काम करतोय मी. या सगळ्या समस्या तळेगावातल्या नागरिकांसाठी करतोय की पारदर्शी व्यवहार चालावा यासाठी. आता तळेगावातील आता ज्या समस्या आहे त्यांचे मी आभार सुद्धा मानतोय. जे काम करून देतात ते नसन तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांना पण विचारा. मी कुठल्याही प्रकारचा असं स्टंटबाजी करत नाही, फोटो टाकत नाही आणि त्यांच्या म्हणण्यानुसार तर नाहीच. यांनी याच्यावरती जर प्रतिक्रिया तळेगावातल्या जर घेतल्या, यांच्या कामामध्ये पारदर्शकता आहे तर तुम्ही सांगा आणि हा प्रश्न तुम्ही त्यांना आवर्जून विचारा. मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की ज्यांनी त्यांना जे प्रश्न केलेत आणि त्यांची मुलाखत घेतली, हे प्रश्न त्यांना कधी विचारलेत का? तळेगावातील आत्तापर्यंत जो प्रश्न आहे त्या नागरी समस्यावरती आत्तापर्यंत काय उत्तर घेतलंय, काय प्रश्न घेतलेत, प्रश्न उत्तरे त्यांच्याकडनं. काल रेश्माताई फडतरे यांनी तिथं येऊन मला बातमीसाठी बोलवलं होतं. ते स्वतः आल्या होत्या माझे ते व्हिडिओ बघून. तर त्यांनी आता याच्यामध्ये सांगितलंय की एकतर्फी बातमी अधिकारींच्या बाजूने बोलतात येते स्पष्ट. तर माझी बाजू का ऐकून घेतली नाही काल? तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, जर यांचे आणि त्यांचे काय लागेबंद आहेत का बातमीमध्ये? जर त्यांचा प्रश्न जर मग मला का नाही फोन करून बोलावलं त्यांनी? परत मला बोलवायचं होतं ना की साहेब आलेले आहेत, मी त्यांची मुलाखत घेणार आहे, त्याच्यावरती तुमचा आणि त्यांच्या समोरासमोर मी तुमची मुलाखत घेते की कालच्या प्रश्नावरती. मग खरं खोटं तिथंच जागेवरती केलं असतं, त्या लोकांना सुद्धा कळलं असतं ना, नागरिकांना, की नक्की याच्यावरती काय झालेलं आहे. मी ती बाजू त्यांच्या एकतर्फी का घेतली? मग माझी बाजू सुद्धा मांडायची होती त्यामध्ये. तुम्ही माझ्या वतीने एकदा तरी काहीतरी बोलले का त्यांच्याकडं? काल ज्यांनी माझी बातमी केली होती, रेखाताई बेगडे, ज्या पत्रकारांनी माझी बाजू ऐकून घेऊन बातमी लावली होती, त्या पत्रकारांना सुद्धा शिवसाहेबांनी बोलवून घ्यायचे होते. तर त्यांना का बोलवण्यात आलं नाही बातमीसाठी? की आता तुमची जी मुलाखत झालेली आहे तर तुम्ही सगळ्या पत्रकारांना बोलवून घ्यायचे होते. माझी ज्यांनी बातमी केलेली आहे त्यांना सुद्धा फोन करून बोलवायचं होतं की असं असं आज त्यांनी बोलवले आहे, तर रेश्माताई आलेले आहेत, तर तुम्ही सुद्धा या. आता जे काय प्रश्न विचारायचे असेल तर त्याच्यावरती कालच्या ह्याच्यावरती मला प्रश्न विचारू शकता. हा एकतर्फी सुद्धा तुमचा निर्णयच आहे ना, की एकच पत्रकाराची बातमी आहे करून तुम्ही तुमची बाजू मांडताय. दुसऱ्याला पण बाजू मांडायला वेळ दिला पाहिजे, नाही तर तुम्ही त्यांना समोर बोलून घेतलं पाहिजे होतं. तर त्या संदर्भात त्यांना का बोलून घेण्यात आलं नाही? यांनाच आपली प्रतिक्रिया रेश्माताईंनाच का दिली? बाकीच्या पत्रकारांना पण बोलून घ्यायचे होते. आणि यापुढील जर तुमची संमती असेल, म्हणजे संमती घ्यायची गरजच नाही आहे, पण सांगतोय की यापुढे सगळं पत्रकारांना बोलावून घेऊन यावरती प्रश्न उत्तरे करण्याची मी तुम्हाला विनंती करतोय. आणि सर्व पत्रकार बंधूंना माझी एक विनंती आहे की तुम्ही या प्रश्न गांभीर्याने घेऊन तुम्ही हा प्रश्न शेवटपर्यंत मार्गी लावावा आणि याचे पुढं नियोजन करावं.